भिवंडी शहरातील नागरिक सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मंडई शाखेत मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्षपदी परेश चौगुले तर उपाध्यक्षपदी फैसल अन्सारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर तारिक मोमीन, भाजप जिल्हाध्यक्ष रवी सावंत यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, समाजसेवक आणि मान्यवरांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले। नवनिर्वाचित अध्यक्ष परेश चौगुले आणि उपाध्यक्ष फैसल अन्सारी सांगितले की बँकेची जबाबदारी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला। बँकेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून बँकेसमोर कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागरिक सहकारी बँकेच्या मंडई शाखेतील ही बिनविरोध निवड बँकेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। पहिला जो अर्ज आहे तो उमेदवार आहेत परेश चंद्रकांत चौगुले, यांना सूचक आहेत कल्पना सुनील शर्मा आणि अनुमोदक आहेत कामिल जहरुद्दीन कर्नाली। हा एकच अर्ज आल्यामुळं त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करायची। परेशचं अभिनंदन आणि त्यांना पुढील कालावधीसाठी शुभेच्छा। त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे। उमेदवार आहेत मोहम्मद फैजल जाहीर अन्सारी, यांना सूचक आहेत ॲडव्होकेट गोरखनाथ विश्वनाथ म्हात्रे आणि अनुमोदक आहे श्री मकी सिद्दीक पटेल। हा एकच अर्ज प्राप्त झालेला असल्यामुळे श्री मोहम्मद फैजल जाहीर अन्सारी यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध एकमताने निवड झाल्याची विनंती। नागरिक सहकारी बँकेच्या आजच्या या इलेक्शनच्या दिवशी आज चेअरमन म्हणून परेश चौगुले, चंद्रकांत चौगुले आणि व्हाईस चेअरमन म्हणून फैसल अन्सारी या दोघांची निवड झालेली आहे आणि दोघंही एक युवा आपल्या बँकेला भेटलेले आहेत आणि ही बँक जी म्हणजे आपल्या आधी 4 पिढी आधी आपल्या वरिष्ठांनी ही बँक सुरू केलेली आहे। म्हणजे त्यात करवा असतील, राका असतील, हे पहिलेचे जुनी लोक, त्यांनी ही बँक भिवंडीच्या विकासासाठी, भिवंडीच्या छोट्या मोठ्या रोजगारासाठी, भिवंडी करता ही बँक आपल्याला दिलेली आहे आणि तीच बँक आज आपण सगळेजण नेऊन ती पुढे न्यायचा प्रयत्न करतो। त्यात आज मी बोलतो माझा अंदाज आहे ही 4थी 5वी पिढी असेल का ही बँक सांभाळते आणि मला पूर्ण कर्मचारी आणि डायरेक्टर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे का आपण गेले काही दिवस ही बँक पुढेच नेत चाललेलो आहे, पण आत्ता पण बँकेत चांगली कामं होऊन कुठलाही डाग ना लागेल अशी कामं ही दोघं मिळून करतील असा विश्वास आहे। आणि त्याच्यात पण कर्मचारी आहे आणि सगळे आपले डायरेक्टर आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण पण लक्ष ठेवा का कुठला गैरप्रकार इथे झाला नाही पाहिजे आणि आपली बँक कशी पुढे जाईल यासाठी सगळेजण आपण मिळून मदत करा। यांना नवीन पोरं आहेत, यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे, म्हणून आपल्याला सगळ्यांना एकदा त्यांना पण सपोर्ट करून आज जे वरिष्ठ आहेत ज्यांनी एवढ्या वर्ष बँक हे केलेली आहे त्यांनी त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना काय गाईडलाईन्स लागेल ते तुम्ही द्यावं। आणि आपल्याला कर्मचारी हे पण आपल्याला प्रत्येक वेळेस सगळ्यांना साथ देतात, पण त्यांना पण विनंती आहे का आपण पण कंप्लेंटी चिकार आपल्या काहीच नाही तशा, पण चिकार अशा आहेत का आपण पण गिरायक जो येतो तो आपला पण पुढे बोलतो आपण का कोण पण गिरायकाला आपला हा तो एक म्हणजे ईश्वर टाईप असतो, तो आपला हे असतो, तर आपण त्याला त्याचा मान सन्मान दिला पाहिजे। सगळ्यांना व्यवस्थित बोलून ही बँक तुम्ही म्हणजे आपली ड्युटी बरोबर करून म्हणजे आळस न करता जे काम करता येईल बँकेच्या हितासाठी असेल, कारण का बँक तुमच्यावर अवलंबून आहे। डायरेक्टर येऊन फक्त मीटिंग करतील, पण बँकेतला जो काय कारभार आहे ते तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे हे पण बोलतोय। आणि आज ही दोघं युवा पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या याला कामाला येतील
आणि आणि ही लोक आस्ते आस्ते सगळ्यांना घेऊन चालतील आणि जे काम बँकेच्या हितासाठी असेल, आपल्या भिवंडीकरता ज्यांना लोन बिन पाहिजे काय हे आहे त्यांच्या हितासाठी असेल तर ते हित आपण घ्यावं आणि त्यांना करून द्यावं एवढी विनंती आहे तुमच्याकडे. आणि जिथे आपलं लोन थकीत आहे तिकडे तुम्हाला जरा वाटलं तर स्ट्रिक्ट राहायला लागेल तर तुम्हाला राहायला लागेल, कारण का हा पैसा आपल्या पब्लिकचा आहे, भिवंडीकरांचा आहे, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या बँकेत ठेवले. हा त्यांचा पैसा आहे, त्यांचा पैसा सुरक्षित राहावं का कोण दुसरा येऊन ते पैसे त्याचा मजा करायला नाही पाहिजे. आणि त्यांनी त्याचा बँक लोन घेतलाय म्हणजे का त्याचे कुठले पैसे नाहीत, हे पैसे आपल्या पब्लिकचे आहेत, आपल्या बँकेचे आहेत आणि तेच पैसे वसुली करताना पण थोडं आपल्याला कडक राहिलं पाहिजे आणि चांगली वसुली केली पाहिजे. त्यामुळे बँक पुढे जाईल. आता मी तर बोलतो हे सगळेजण प्रत्येक वेळा आपण चांगलं काम करतात असंच पुढे पुढे करत राहा एवढंच बोलतो हे. आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा बोलतो का आम्हाला तुमच्यावर खूप विश्वास आहे, तो विश्वासघात करू नका एवढं 2 शब्द बोलतो. नागरिक बँक चेअरमॅनच्या निवडीनिमित्त उपस्थित आमचे भिवंडी पश्चिमचे आमदार माझे मोठे बंधू श्री महेश चौगुले तसेच सर्व डायरेक्टर, आज मी खरोखर राजूला मनापासून शुभेच्छा देतोय, कारण तो जो इलेक्शन लढला तो बिनविरोध झाला आणि आजचा पण इलेक्शन बिनविरोध झाला. आणि राजू बरोबर फैसल भाई, आपको भी बहुत बहुत बधाई. आप दोनों यंग हो और भिवंडी के भी हमारे साहब ने बोला कि बहुत बड़ी नामचीन बैंक थी ये, 75 ईयर्स हो गए, तो ये बैंक आगे कैसी जाएगी और ये बैंक के साथ साथ आपका भी नाम होगा, हमारे आमदार साहब का भी नाम होगा और भिवंडी की जो अपनी एकता है वो कैसी मतलब आगे जा रही है, मतलब भिवंडी में सब जनों सबको लेके चल रहे हैं आप. आज बहुत बड़ी चीज़ है कि इतने सालों से ये बैंक इतनी अच्छी तरह से चल रही है. तो आप भी जो गरीबों की समस्या है, अगर लोन भी अगर आप उपलब्ध करके दोगे उनको, रोजगार है जो शासन के मार्फत से अपने को मिलता है वो स्कीम लाएंगे और बैंक आज देंगे आप, बैंक को आगे बढ़ाने में इसकी बहुत मतलब ज़्यादा ज़रूरत पड़ेगी. और मैं राजू भाई को बधाई आगे के लिए देता हूँ. जिस तरह मतलब पहले एक यहाँ के चेयरमैन महापौर बने थे, उसी तरह 2.5 साल बाद आप भी महापौर बनाए. मैं दुआ करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज बँकेचा अध्यक्ष म्हणून इकडे निवड झाल्याबद्दल जे सर्वांनी माझ्यासाठी इच्छा प्रकट केली, मला सपोर्ट केलं आणि सर्वांनी मला मदत केली. खरं तर हे 2 वर्ष 1 वर्ष अगोदरचा विषय होता, कुठेतरी तेव्हा पण योग होता, पण काही कारणाने मला म्हणजे ही जबाबदारी करताना थोडंसं वाटत होतं की ही जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी फिकी नको पडायला आणि ती जबाबदारी केल्यावर ही फिकी नको पडायला. पण ही एक चांगली वेळ आली आहे. मी सर्वात प्रथम आमदार साहेबांना म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत ज्या आहेत त्या आमदार साहेबांना देण्यासाठी म्हणजे मी सर्वांना विनंती करतो, कारण ही माझी अचिव्हमेंट नाही आहे, हे आमदार साहेबांचं स्वप्न होतं आणि हळूहळू हे माझ्या माध्यमातून कुठंतरी पूर्ण होत आहे असं मला दिसते. आणि त्यांचा जो शब्द आहे मी कधी पडून देणार नाही. आजपर्यंत मी त्यांच्या वाटेवरच चाललेलो आहे आणि कोणाचं वाईट करायचं कधी माझ्या मनात आलं नाही. तर बँकेचं जे आहे ती खूप मोठी जबाबदारी होती. त्या टायमाला मला बँकेचे कर्मचारीही बोलत होते, साहेब तुम्ही या, तुम्ही बसा, तुम्ही चालू करत, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. एकता आणि आम्ही दोघं चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन या बँकेला काही चालू शकत नाही. तर आपल्याला सगळे डायरेक्टर्स, सगळे स्टाफ आणि माझे इतर मित्रही जे आज माझ्यासाठी शुभेच्छा द्यायला आलेत, आमदार साहेबांना शुभेच्छा द्यायला, आपल्या नागरिक बँकेसाठी शुभेच्छा द्यायला आलेले. आपल्याला बँकेला जर चालवायचं आहे ना तर आपल्याला सर्वांना एकत्र आपण बोलतो ना एक टीम बनवली, एकत्र काम केलं तर आपण खूप खरंच पुढे जाऊ शकतो. खूप चांगला म्हणजे आपण बँकेचा विकास करू शकतो. आज इकडे बरेच बिझनेसमॅन पण आलेले आहेत, खूप मोठे म्हणजे सगळे नेते पण आहेत, सगळ्या पार्टीचे आहेत, सगळे एकत्र आहेत आणि आपली या बँकेची नेहमीची म्हणजे प्रथा आहे हिंदू मुस्लिम एकता. त्या एकतेला आपण जर एकत्र खरं जर म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर आणलं तर आज बँकेला कुठे अकाउंट्स भेटतील,
कुठे बिझनेससाठी आपल्याला समजा एखादा मॉर्गेज भेटले तर आपण आपल्याला म्हणजे सुचवा की बाबा आमचा असा असा प्रोजेक्ट आहे, आम्हाला या प्रोजेक्टमध्ये तुमच्या बँकेचा जर तिकडे एक टेबल लावू शकता तर आम्ही लावू, नक्कीच लावू आम्ही. आणि मी पण यासाठी प्रयत्न करणारच आहे 100%. पण बँकेचा जो टेक्निकल सिस्टम आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी म्हणजे आम्ही तुमच्याकडून म्हणजे एक बोलतो ना एक वरदान मागतोय की आम्हाला जर सक्सेसफुल तुम्हाला करायचं असेल किंवा बँकेला करायचं असेल तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आणि टेक्निकल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. थोडंसं कुठे आमच्याकडून जेवढं काय होत असेल ते आम्ही डायरेक्टर्स मिळून करणारच आहे. आणि मी फक्त चेअरमॅन झालो म्हणून मी या खुर्चीची म्हणजे गरमी दाखवणार असं पण नाही, कारण मला हे शिकवलंच नाही. मी आजपर्यंत आमदार साहेबांच्याच वाटचालीवर चाललो. मी येताना पण सफेद शर्ट घालून आलो साधा. मला तुम्ही बोलले म्हणून मी घरून कपडे मागवले. तर ठीक आहे, बँकेसाठी आपण सगळे एकत्र म्हणजे मिळून काम करू. मला असं वाटते माझे जे मोठे सर्व ज्येष्ठ डायरेक्टर्स आहेत त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलेला आहे, आताही मला करतील आणि माझ्या पाठीशी राहतील. मी कोणाचं नाव नाही घेत पण सगळ्यांनी मला तेवढा म्हणजे प्रोत्साहन द्यावं आणि मला कामामध्ये जिकडे काय अडचण आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. माझे भाऊ माझ्याशी म्हणजे पाठीशी उभेच आहेत, पण तुम्ही जर बँकेला टेक्निकली हँडल केलं तर मला वाटते हे बँकेला आपण खूप चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उन्होंने अनअपोज हमें जिता के लाया यहाँ पे, और उसके साथ साथ में सभी मेरे सीनियर डायरेक्टर्स, सभी रिश्तेदार, दोस्त यार, सब नगर सेवक, डेपुटी मेयर, तारिक भाई, ये सब लोग का बहुत सपोर्ट है साथ में. और इंशाल्लाह आमदार साहब को मैं यकीन दिलाता हूँ कि जैसे भरोसा उन्होंने हमारे ऊपर किया है 100% हम अपना देंगे बैंक में, इंशाल्लाह आपको इसकी गारंटी देंगे. बैंक कैसे आगे ले जाना है, कैसे करना, हमारे सब सीनियर डायरेक्टर्स हैं, आपकी गाइडेंस लगेगी. जैसा जैसा रहेगा हम आगे आपसे गाइडेंस लेके इंशाल्लाह बैंक चलाएंगे, आपको कभी शिकायत का मौका नहीं देंगे इंशाल्लाह.